नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणी तुम्हाला दाखवणार आज हरभऱ्याची भाजी. गावाकडून आणलेली आहे ही हरभऱ्याची भाजी. खूप चविष्ट लागते, खूप छान लागते, प्रोटीननी भरलेली हरभऱ्याची भाजी. नक्कीच पहा तुम्ही व्हिडिओ. हे पहा, आता मी लसूण घेतलेला आहे. हरभऱ्याची भाजी दाखवते तुम्हाला नंतर. मिरच्या घेतलेल्या आहेत 10-12. ही भाजी कशी जरा चरचरीत करायची, चमचमीत करायची, मग तिला जास्त मिरच्या घालायच्या. जराशा मिरच्या वाटून घेते, नंतर दुसरं प्रोसेस दाखवते तुम्हाला मी. हे पहा, मी वाटून घेतलेले आहे. जरासं थोडंसं फिरवायचं, जास्त नाही. हे बघा, आता खोलून दाखवते. असं थोडंसं फिरवलेलं आहे पहा. आणि आता त्याच्यात घालणार आहे मी शेंगदाणे. याच पद्धतीत एकत्र वाटलं तर काय होतं, शेंगदाणे कधी मोठेच राहतात, कधी बारीक राहतात, कधी असं होतं. तर मग ते मिरच्या अख्ख्याच राहतात, नाहीतर अशाच होतात. तो थोडं थोडं वाटलं ना, तर मग छान होतं ते. आणि आपल्याला जास्त बारीक नाही करायचे शेंगदाणे, का की शेंगदाणे थोडे थोडे अर्धे किंवा अख्खे सुद्धा राहिले तरी त्या भाजीत छान लागतात. म्हणून जास्त बारीक नाही करायचे. हे पहा, असं केलेलं आहे. आता मी बाजूला ठेवते ते. हे याच्यात ओतून ठेवते. आणखीन दुसरी प्रोसेस करून दाखवते. तुम्ही शेंगदाणे पहा, थोडेसे अख्खे पण आहेत, थोडे अर्धे पण आहेत. असेच लागतात त्या भाजीला, असेच ठेवायचे. हरभऱ्याची भाजी चवीला ना मैत्रिणी तुम्हाला सांगते पुढे गेल्यावर कशी असणार आहे आणि काय त्या भाजीपासून फायदा आहे, ती कधी उगवणार आहे, उगवती, कधी येती भाजी ती, ती नक्कीच तुम्हाला पुढे गेल्यावर सांगते. जरा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि काय भाजीपासून फायदा आहे ते नक्कीच मला कळेल. कशा पद्धतीने ही भाजी केली तर चविष्ट होती ते पण तुम्हाला दाखवणार आहे पुढे. नक्की पूर्ण व्हिडिओ पाहिला तर कळेल तुम्हाला. छोटासा व्हिडिओ आहे, जास्त मोठा नाही. आता ही इथे पहा, मी शेंगदाणे तर बारीक केलेली आहे, मिरची बारीक केलेली आहे, लसूण बारीक केली. ही भाजी पहा, ही भाजी भाजी असते ती झाडं असतात, आपले चण्याची झाडं असतात, ती त्याची शेंडे शेंडे खोडून घ्यायची ती भाजी. ही भाजी चवीला एवढी अप्रतिम लागते, खूप टेस्टी चवीला लागते. ही भाजी ना थोडीशी आंबट असते. आंबट का असते तर आता थंडीमध्ये कशी दैवार पडतं सकाळचं, पाणी पडत असतं वरून आभाळातून, आणि त्याला दैवार म्हणतात. तर ते दैवार पडतं त्याच्यावर, आणि ती भाजी मग थोडी आंबूस होती, आंबट लागते ती भाजी. तसं पाहिलं तर ही भाजी धुवून नसती घ्यायची करायच्या वेळेस. अशीच आंबट तशीच्या तशी शेतातून काढायची आणि तशीच लगेच बनवायची. अशी ह्या भाजीचं वैशिष्ट्य आहे. पण आता काय होतं, इकडे आपण लांबून इकडून आणतो तिकडून आणतो, त्यामुळे आपण धुवून घेतलेली आहे. तसं पाहिलं तर शेतातून काढायची आणि लगेच बनवायची ही भाजी, जरा पण धुवायची नाही भाजीला. तर ही भाजी आणखीन चव वाढते त्या भाजीला. धुतल्यामुळे तिचा आंबूसपणा निघून जातो, कमी होतो आंबूसपणा. आहे आंबूसपणा, पण कमी होतो. मग आणखीन टेस्ट तेवढी लागते तेवढी लागत नाही आहे. तरी पण ही भाजी खरंच खावं, खूप वर्षातनं एक एक 2-3 वेळा तरी ही भाजी खायलाच हवी. का की थंडीमध्ये येते, तर थंडीमध्ये 2-3 वेळा तरी ती भाजी खायचीच. खूप फायदा आहे आपल्या शरीरासाठी समजा, आणि चवीसाठी म्हणा. ती भाजी जर खायला घेतली तर 2 घास जास्तच, म्हटलं 1 भाकरी आज खात असते तर 2 जरूर खाणार. अशा पद्धतीची ही भाजी. आता ही भाजी बघा, एवढी आहे ना, दुसरी कुठलीही भाजी असली तर भरपूर कमी होती शिजवून, एवढी भाजी असली. पण ही भाजी जास्त कमी होत नाही, बऱ्यापैकी जास्तच राहते भाजी शिजवून. कमी होत नाही भाजी. तरी मी धुवून घेतलेली आहे. आत्ता तशी पाहिली तर धुती नाही ह्या भाजीला. पण आता लांब आणल्यामुळं इकडे-तिकडे पिशवी तिकडून तिकडे बाहेरून, त्याच्यामुळं मी धुतलेली आहे. आता ह्या भाजीत मी शेंगदाणीचं ते टाकलेलंच आहे, परतून घेतलेलंच आहे. आता ह्याला नुसती पलटी करायची, उलटी करायची, पलटी करायची, उलटी करायची. हिला दुसरं काहीच करायचं नाही भाजीला. पलटी-उलटी, पलटी-उलटीच करत राहायचं. झाकण बिलकुल ठेवायचं नाही भाजीवर. भाजीला रंग लगेच ढलणार भाजीचा, काळपट दिसणार ती भाजी. म्हणून झाकण बिलकुल ठेवायचं नाही भाजीवर. अशीच उलटी-पालटी करत राहायचं, लगेच शिजती भाजी. वेळ लागत नाही, की आपण फक्त शेंडा फोडलेला आहे भाजीचा वरचा. त्या हरभऱ्याच्या झाडाचा वरचा शेंडा फोडलेला आहे आणि ती भाजी बनवलेली आहे. तर माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला. मी तुम्हाला दाखवली होते का व्हिडिओ कशी खुडतात ती भाजी आणि कशी झाडं असतात ती. पण ती आता माझ्याकडून झाला स्किप व्हिडिओ. नाही तर मी व्हिडिओ पण काढून आणलेला आहे. मी स्वतः खुडून आणलेली आहे ही भाजी शेतातून आमच्या, आणि बनवून दाखवते. आता थोडंसं ते आपण घेतलेलं आहे ना, थोडासा पाण्याचा शिपका मारते तिच्यात. थोडं 2 चमचे पाणी घातलेलं आहे, जास्त नाही घातलेलं. 2च चमचे पाणी घातले. आता ही नुसतं हलवत राहायचं पहा तुम्ही. एक पळीभर तेल ओतलेलं आहे.
तेल पण नाही जास्त लागत त्याच्यात, का की शेंगदाणे घातलेले आहेत ना. तेल नाही टाकलं तरी चालतं आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही. भाजी अगदी चटपटीत होती. मैत्रिणींनो, ही भाजी नक्कीच करा आणि खा. बाजारात भेटतात, पण एवढी चव येत नाही, का की इथे शेर वस्तीला काय होतं, ते दुसरे काबुली चणे असतात ना, त्याची भाजी असते. ही कशी गावरान चण्याची भाजी असते. काळे छोटे चणे असतात ना, चॉकलेटी कलरचे, त्याची भाजी असते. आता मीठ टाकायचे त्या भाजीमध्ये, का की भाजी कमी झालेली आहे. कमी झालं तरच मीठ टाकायचं. आता भाजीला पाणी पण सुटेल मीठ टाकल्यामुळे, आणि भाजी शिजायला मदत पण होईल. आणि भाजी किती अंदाज ते पण कळतो आपल्याला. म्हणून पालेभाज्यांमध्ये नंतरच मीठ टाकायचं, पहिलं मीठ टाकायचं नाही. हे खात्रीने तुम्हाला टिप्स आहे, ही टिप्स फॉलो करत जा. पालेभाज्यांमध्ये नंतर मीठ टाकायचं. भाजीचा अंदाज कळतो आपल्याला, ही भाजी किती शिजून राहिलेली आहे त्याच्यावर, मग तेव्हाच मीठ टाकायचं आपण. म्हणजे एकदम परफेक्ट भाजी होते, नाही खरट होत, नाही अळणी होत. आता ही भाजी ना अशी सोडायची बघा. मी आता सोडते ना काबिलत्यानी, अशी सोडून घ्यायची, सुट्टी करून टाकायची सगळी, का की हा मसाला सगळीकडे गेला पाहिजे. का की ही भाजी काय होतं, असं गठ्ठे गठ्ठे राहतात ह्या भाजीमध्ये. मग ते गठ्ठे राहतात, मग त्याला मसाला लागत नाही. गठ्ठ्यांमध्ये आतमध्ये मसाला जातच नाही. हे पहा, मी अर्धे काही शेंगदाणे आहेत, काही मोठे अख्खे आहेत. ते आपण भाजी खाताना ना खूप टेस्टी लागतात, का की आंबूस पैदा होतो त्याला, आंबूसपणा. आणि मग ते शिजतात पण, आणि त्याला खूप टेस्ट येते. म्हणून थोडे थोडे अख्खे आणि अर्धे असे शेंगदाणे पण टाकायचे त्याच्यात. तर ते तशाच पद्धतीने मी वाटून घेतलं होतं, त्याच्यामुळे ते बघा तसे राहिलेले आहेत. पहा बरं, भाजी आपोआप शिजत आलेली आहे का नाही, कमी कमी झाली आणि भाजी शिजत आलेली आहे. पहा, अशी सुट्टे करत राहायचं सारखं. भाजीला वेळ लागत नाही शिजायला, पटकन शिजती भाजी. मैत्रिणींनो, ही भाजी हरभऱ्याची तुम्ही केली असेल कधी का? नक्कीच मला कळवा. करता का तुम्ही ही भाजी? आणि अशाच पद्धतीने करता का? वेगळी पद्धत मी आयडिया सांगितलेली त्या पद्धतीने करता का? का आणखीन दुसरी कसली पद्धत असते ती नक्कीच सांगा. मग मी पण त्या तुमच्या पद्धतीने प्रयत्न करीन करण्याचा. तर नक्कीच मला सांगा, कशी करता तुम्ही भाजी, कुठून पाहताय ते पण सांगा. पहा किती सुंदर पाणी पण सुटलेलं आहे ना. मी तुम्हाला बोललं ना, पाणी सुटन त्याला. मीठ टाकल्यावर पाणी सुटतं भाज्यांना. तर बोलले होते तुम्हाला पहिलीच. तर आता मीठ टाकल्यावर त्याला पाणी सुटलेलं आहे. तर छान उलटं-पालटं करून घेते जरा आणखीन थोडीशी, का आपली भाजी तयार होणार आहे. एकदम पण कोरडी करायची नाही मैत्रिणींनो भाजी. म्हणजे अशी थोडीशी अशी त्याच्यात पाण्याचा ओलावा राहिलाच पाहिजे, अशा पद्धतीनेच करायची भाजी. एकदम पण कोरडी नाही झाली पाहिजे. आता आपल्याला तसं पाण्यात पाणी टाकल्यामुळे मीठ तसं पाणी तर सुटलेलंच आहे. मीठ टाकल्यामुळं हे बघा किती पाणी सुटलेलं आहे पहा. आता कोरडी करायची जराशी थोडीशी, मग आपली भाजी तशी तयार झालेलीच आहे आता भाजी. थोडं पाणी दिसतंय आपल्याला ना ते. आता एखादी दुसरी भाजी असती ना, तर तेवढ्या भाजीची पार एवढी एवढीशी छोटीशी झाली असती. हे पहा, तर ही भाजी एकदम मस्त सुट्टी सुट्टी झालेली आहे. छान रंगही दिसतो, जरा पण हिरवा रंग ढालला नाही, जरा पण काळी पडली नाही, का की त्याच्यावर झाकण नव्हतं ठेवलं आपण. आता मी तुम्हाला काढून दाखवते. अगदी साध्या सोप्या पद्धतीत झाली ना मैत्रिणींनो भाजी तयार. हरभऱ्याची भाजी एकदा तरी करून पहा आणि या पद्धतीने बनवून पहा. टेस्ट तर मस्तच होईल. एक भाकरी खात असल्या तर 2 जरूर खाणार. 2 चपात्या खात असल्या तर 4 जरूर खाणार. भूक नसली तरी जेवायला बसन ह्या भाजीचा सुगंध घेतला तर. नक्कीच करून पहा. आवडेल सर्वांना घरामध्ये. नसन केलं तर ज्याला आवडती ती तर खुशच होईल ही भाजी पाहून. म्हणजे त्यांना वाटेल का खरंच खायला पाहिजे. म्हणजे आपण भेटली तर मजा मारायलाच पाहिजे. खूप मजेदार रेसिपी आहे. नक्कीच पहा सर्वजण मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, ही भाजी खरंच टेस्टी तर आहेच, पण आवडेल तुम्हाला ही भाजी पाहताच. बनवायला घेसाल, बाजारात भेटली भाजी ही भरपूर थंडीमध्ये, आणि नक्कीच खा. आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बाय.